17 वर्ग पेसा भरतीसाठी आदिवासी संघटना दुसऱ्या दिवशी आक्रमक। राज्य शासनानं 17 संवर्गांसाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. मात्र राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे. त्याचबरोबर येथील पद भरतीला स्थगिती दिली आहे. राज्यातील अनुसूचित जाती जमाती पेसा क्षेत्रातील 17 संवर्गांची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तात्काळ व कायमस्वरूपी करण्यात यावी, यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने वणी पिंपळगाव चौफुली महामार्गावर आंदोलन करण्यात येत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू होतं. तसेच दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच आहे. उन्हाचा जोरदार कडाका आणि उष्णतेच्या उकाड्यातही चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार आहे. राज्यातील विविध पद भरतीत इतर जिल्ह्यांचे निकाल लागून नियुक्त्या झाल्या. मात्र आदिवासी क्षेत्रातील नियुक्त्यांबाबत सामान्य प्रशासनानं निर्णय घेतलेला नाही. त्याचबरोबर राज्य शासनाला 21 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिला होता. राज्य शासनाने या आंदोलनाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने वणी येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे. जोपर्यंत पेसा संदर्भात निकाल लावला जात नाही तोपर्यंत सर्व संघटना, हजारो आदिवासी बांधव, संयुक्त जयंती उत्सव कमिटी कसबे वणी जोपर्यंत आंदोलन करण्यास आम्ही ठाम आहोत, अशी भूमिका आंदोलनाची आहे. आमदार जे.पी. गावित, सरपंच मधुकर भरसट, जगन वाघ, सागर चौधरी, मनोज खांडवी, भीमराज धूम, दादाजी भोये, रवी भोये, निवृत्ती गायकवाड, राकेश वायकडे, चेतन धूम, इंद्रजित खाडवी, भूषण भोये, चेतन पवार. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी माधव खाबिया.